अतः श्री साई सच्चरित अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वील कथानुसंधान. बाबा शिर्डीत गुप्त होऊन चांद पाटला सवे पुनरागमन जाहले कथन परिसावे. स्वये बाबांनी वाहुनी जीवन केली कैसी बाग निर्माण. गंगा गिरादी संत संमेलन कथाविंदान पावन ते. पुढे काही कालपर्यंत बाबा होते जे झाले गुप्त. मुसलमाना ते वराडात आढळले शिर्डीत हे रत्न. तया आधीच देवीदास करुणी होते शिर्डीत वास. पुढे आले जानकीदास गोसावी शिर्डीस राहावया. तो कैसा प्रकार घडला कथितो आता सविस्तर. होऊन या अवधानपर श्रोता सादर परिसीचे. औरंगाबाद जिल्ह्यातील धूपखेडे गावामधील मुसलमान भाग्यशील चांद पाटील नावदया. सफर करिता औरंगाबादेची घोडी एक हरविली त्याची. 2 महिने दाद नदीची आता कशाची आढळते. पाटील पूर्ण निराश झाले घोडी लागी बहु हळहळले. खोगीर पाठीवरी मारिले माघारा फिरले मार्गाने. औरंगाबाद मार्गे टाकिले 4.5 कोस आले. मार्गात आंब्याचे झाड लागले तळी दिसले हे रत्न. डोईस टोपी अंगात कफनी खाखेच सटका तमाखू चुरुनी. तयारी केली चिलीम भरुनी नवरते स्थानी वर्तले. चांद पाटील रस्त्याने जाता फकीर एकीला हाका मारिता. येरे चिलम पिऊनी जा पुडता छाये खालता बैस जरा. फकीर पुसे हे खोगीर कसले. पाटील म्हणे जी घोडे हरवले. मग तो म्हणे जा शोधते नाले. घोडे सापडले तात्काळ. चांद पाटील विस्मित झाला मनी म्हणे अवलिया भेटला. पार नाही या कृत्याला मानवयाला म्हणू नये. पुढे तो घोडी घेऊन परतला. पाटील पूर्वस्थळी पातला. फकीर पासी बैसवी त्याला. चिमटा उचलला स्वहस्ते. मग तो तेथेची मातीत खुपसला. आतून प्रदिप्त निघाला काढिला. हातातील चिलमीवरी ठेविला. सटका घेतला उचलूनी. पुढे छापी भिजवावयास पाणी नाही जवळपास. सटका आपडी जमिनीस पाणी निघावया लागले. छापी भिजवूनिया पिळली. मग तिची लिमसभोवती वेष्टिली. स्वये प्याला तयाही पाजली. मती गुंगली पाटलाची. पडला फकीरास आग्रह पवित्र कारा हो माझे गृह. पाटीलावरी केला अनुग्रह लीला विग्रह धारकेया. दुसरे दिवशी गावात गेले पाटीलाच्या येथे उतरले. काही काळ तेथेच राहिले. पुढे ते परतले शिर्डीस. हा चांद पाटील कारभारी धूपखेड्याचा ग्रामाधिकारी. स्वस्त्रीच्या भाच्या लागी नोवरी जुळली सोयरीक शिर्डीत. चांदभाईच्या कुटुंबाचा लग्नायोग्य झाला भाचा. सुयोग शरीर संबंधाचा घडला शिर्डीच्या वधूचा. घेऊन सवे गाड्या घोडी वऱ्हाड निघाले यावया शिर्डी. मग त्या चांदभाईचे ओढी बाबा ही वराडी प्रविष्ट. लग्न झाले वराड परतले. बाबा एकटेच मागे राहिले ते राहून गेले. भाग्य उदेले शिर्डीचे. साई अविनाश पुरातन नाही हिंदू ना यवन. जातपात कुळ गोतहीन स्वरूप जाण निजबोध. साई साई म्हणती जे जन ते तरी काय नामाभिधान. या साई म्हणून बहुमान पुरस्सर संबोधन जेते हे. खंडोबाचे देवळापाशी माळसापतीची या खळियासी. आरंभी बाबा वराडानिशी उतरल्या दिवशी हे पडले. आरंभी ते भगताचे खळे पुढे ते अमीन भाईंचे झाले. वराड लग्नाचे जे आले तेथेच उतरले वडातडी. गाड्या सर्व सुटल्या खळ्यात खंडोबाचे पटांगणात. बाबाही तेथे वरडा समेत सर्वांसमवेत उतरले. हे बाल फकीर गाडीतून उतरले. प्रथम भक्ताचे दृष्टीस जय पडले. या साई म्हणून समोर गेले. नाम ते पडले तेथुनी. पुढे मग तेव्हापासून साई साई ऐसे म्हणून मारू लागले हा काही जन. नामाभिधान ते झाले. मग ते तेथे चिलीम प्याले. मशिदीत वास्तव्य केले. देवीदास सहवासी रमले. आनंदले शिर्डीत. कधी बैठक चावडीत. कधी देवीदासाचे संगतीत. कधी मारुतीचे देवालयात
स्वच्छंदरत रहावे. हे देवीदास शिर्डी गावी, होते आधीच बाबांचे पूर्वी. पुढे आले जानकीदास गोसावी. महानुभावी शिर्डीत तया जानकीदासांचवे. महाराजांनी बोलत बसावे, किंवा महाराज तेथे असावे. तेथे बसावे जानकीदासे, उभयतांसी मोठे प्रेम. बैठकी होती नित्यनेम, ऐसा तयांचा समागम. सुख परम सकळिका, तैसेची एक गंगागिर. महाप्रसिद्ध वैष्णववीर, गृहस्थाश्रमी पुणतांबेगर. शिर्डीसवरचेवर आगमन, आरंभी साई विहिरीवरी. उभय हस्ती मातीच्या घागरी, पाणी वाही हे देखुनी अंतरी. आश्चर्य करीत गंगागिर, ऐसी ही साईंची दृष्टादृष्ट. होतांची बुवा बदले ते स्पष्ट. धन्य शिर्डीचे भाग्य वरिष्ठ, जोडले श्रेष्ठ हे रत्न. हा आज खांदा पाणी वाही, परी ही मूर्ती सामान्य नाही. होते या भूमीचे पुण्य काही, तरीच हे ठाई पातली. तैसेची एक आणिक संत, आनंदनाथ नामे विख्यात. तयांचेही हेच भागित, कर्तृत्व अद्भुत करती रहे. महाप्रसिद्ध आनंदनाथ, येवले ग्रामी मठ स्थापित. काही शिर्डीकरांसमवेत, आले ते शिर्डीत एकदा. अक्कलकोटकर महापुरुष, आनंदनाथ तयांचे शिष्य. म्हणाले पाहुनी साईस समक्ष, हिरा हो प्रत्यक्ष हा हिरा. आज जरी हा उकिरड्यावर, तरी हा हिरा नाही गार. आनंदनाथांचे हे उद्गार, बाबांचे पूर्वय होते तो. ध्यानात ठेवा हे माझे बोल, पुढे तुम्हासी आठव येईल. भविष्य कतुनी हे पुढील, मग ते येवल्यासी परतले. केश माथ्याचे संबंध राखीत, डोकेन कधी मुंडवीत. पहिलवाना सम पेहराव करीत, तरुणवयात हे साई. राहत्यासी बाबा जेव्हा जात, झेंडू जाई जुई आणीत. निज हस्ते उखरी खुपसित, पाणीही घालीत नेमाने. वामन तात्या तयांचे भक्त, मृत्तिकेचे घडे त्वत्प्रित्यर्थ. कच्चे दोन प्रत्यही पुरवित, बाबा शिंपित निजहस्ते. आडावरील कुंडी मधून, पाणी आणीत खांदा वाहून. घडे मग होता अस्तमान, ठेवीत नेऊन निंबादळी. ठेवण्याचाच अवकाश तेथ, जागचे जागीच भंगुनी जात. उदयीक तात्या आणून देत, घडतयामृत नूतन. घडा भाजला टिकाऊ बरा, परी त्यान लागे कच्चा कोरा. आव्याचे श्रमावीण कुंभारा, आधीच विक्रा घड्याचा. 3 वर्षे हाची उद्योग, उघड्या जागी उठविला बाग. तेची स्थानी आज हा सुयोग, वाड्याचा उपभोग जन घेती. येथेची निंबातळी साधका, भाई नामे भक्ते एका. अक्कलकोटच्या स्वामींच्या पादुका, पूजा कामुका स्थापिल्या. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, होते भाईंची उपास्य दैवत. छवी पूजन नित्य नियमित, भाई करीत निष्ठेने. वाटले अक्कलकोटी जावे, पादुकांचे दर्शन घ्यावे. पूजा उपचार समर्पावे, मनोभावे पादुकांची. मुंबईहून निघावयाची, केली सर्व तयारी साची. उद्या निघणार तो निश्चय तैसाची. राहुनी शिर्डीची वाट धरली, उद्या जाणार तो आज स्वप्न. स्वामी समर्थ आज्ञापन, शिर्डीस सांप्रतम स्थान. तेथे तू प्रस्थान करीगा, ऐशी ती आज्ञा श्रीबंधून. भाई निघाले मुंबईहून, शिर्डीस एक क्षणमास राहून. आनंद संपन्न जाहले, भाई संपूर्ण निष्ठावंत. स्मरणी राहावा तो दृष्टांत. म्हणून निंबातळी तेथ, पादुका स्थापित स्वामींच्या. शके 1834 साली, श्रावण शुद्ध पर्वकाळी. पादुका स्थापिल्या निंबातळी, भजनमेळी सप्रेमे. दादा केळकरांच्या हस्ते, पादुका प्रस्थापन करविले मुहूर्ते. सशास्त्र विधिविधानांते, केले निधहस्ते उपासनींनी. पुढील व्यवस्थेची निर्वण, पूजा करी दीक्षित ब्राह्मण. व्यवस्था पाही भक्त सगुण, ऐसे हे आख्यान पादुकांचे. ऐसेची हे संत निर्विकार, प्रत्यक्ष ईश्वरी अवतार. करावया जगदुद्धार, उपकारार्थ अवतरती. पुढे काही दिवस जाता, घडली आश्चर्यकारक वार्ता. श्रोती सादर श्रवण करिता, नवलचित्ता वाटेल. तांबोळी एक मोहित दिन भाई, तया सवे तेड पडुनी काही. घेली झोंबी जुंपोनी पाही, लागली लढाई परस्पर. पहिलवान दोघे कुशल, होणारा पुढे न चले बल. मोहित दिन होऊनी प्रबळ, बाबा हतबळ जिद झाले. तेथून मग निश्चय केला, पोशाख अवघा बाबांनी बदलला. कफनी ओढली लंगोट लाविला, फडका गुंडाळीला माथ्यासी.
केले गुणाचे वरासन, गुणांचेची अंतरुण फाटके तुटके करुणी परिधान, त्यातही समाधान मानावे। गरीबी अव्वल बादशाही, अमीरी से लाख सवाई, गरीबों का अल्लाह भाई, अक्षयी साई वदत की। गंगा गिरहीची स्थिती, तालीमबाजीची अतिप्रीती, एकदा खेळत असता कुस्ती, झाली उपरती दयाते। प्राप्त काळ घटका आली, एका सिद्धाची वाणी बदली, देवा सवेंची करीत केली, तनु ही जिजविली पाहिजे। कुस्ती खेळता खेळता कानी, पडली अनुग्रह रूप ही वाणी, संसारावर ओतुनी पाणी, परमार्थ भजनी लागले, पुण तांब्याची या निकटी, नदीच्या उभय प्रवाह बोटी, आहे बुवांचा मठ त्या बेटी, सेवेसाठी शिष्यही, असो पुढे साईनाथ, विचारल्या त्यांचीही उत्तर देत, स्वय आपण कोणा समवेत, कधीही बोलत नसत ते, दिवसा बैठक निंबा घाली, कधी शिवेच्या उढ्याजवळी, बाभळीची आडवी डहाळी, बैसावे सावली येच्या, कधी तेथून एक मैलावरी, निमगाव गावाची आशेदारी, बाबा दिवसा दुपारी तिपारी, स्वेच्छाचारी हिंडत, प्रसिद्ध त्रिंबक डोंगळ्या घरी, निमगाव गावांची जहागीरदारी, तेथील बाबासाहेब डेंगड्यांवरी, प्रीती बारी बाबांची, निमगावांवरी जाता फेरी, बाबांनी जावे तयांचे घरी, अति प्रेमे तयांबरोबरी, दिवसभरी बोलावे, बंधू तयांसी होते लहान, नानासाहेब नामाभिधान, तयांसी नवते पुत्रसंतान, तेणे ते खिन्न मानसी, प्रथम कुटुंबासी योगमंद, म्हणून केला द्वितीय संबंध, तरी चुकेना ऋणानुबंध, दैवनिर्बंध अगाध, पुढे बाबासाहेब त्यांचं पाठवित साई दर्शनास, पावते झाले आशीर्वादास, पुत्रप्रसादासही नाना, पुढे साईंचे दर्शनाला, जनसमुदाय लोटू लागला, महिमा साईंचा वाढत गेला, वार्ता नगराला पोहोचली, तेथे सरकार दरबारी चलन, नानांचे होते मोठे वळण, तैसेच चिदंबर केशव म्हणून, तेही चिटणीस जाण जिल्ह्याला, साई समर्थ दर्शन पात्र, घेऊन आपले इष्टमित्र, दर्शनार्थ यावे पुत्र कलत्र, धाडिले पत्र तयांसी, हेसे एका मागून एक, शिर्डच येऊ लागले अनेक, वाढला जैसा बाबांचा लौकिक, परिवारही देख तैसाची, न लगे जरी कोणाचा सांगात, तरी दिवसा भक्त परिवाराक्रांत, अस्तमानानंतर शिर्डीत, पडक्या मशिदीत निजावे, चिलीम तमाखू टमरेल, अंगात कफनी पाय घोळ, माथ्यासी फडकात धवल, सटकाजवळ सर्वदा, ते दूतवस्त्र एक धवल, वाम कर्णा मांगे सुडाळ, जटा जुट सम देऊनी पिळ, गुंडाळितो शिरसी, या वसनाचे आच्छादन, आठ दिन स्नान विहीन, पायी जोडान वाहन, एक आसन गुणाचे, पोत्याचा तुकडा एक, तयावरी नित्य बैठक, तक्या कसा तो नाही ठाऊक, आराणूक कैसेनी, तोवरी ते जीर्ण तरट, तीच त्याची आवडती बैठक, सदा सर्वदा तैशीच निष्टंक, अष्टोप्रहर ते जागी, तेची आसन वा आस्तरण, कासे एक कौपुनी परिधान, नाही तुझे वस्त्र प्रावरण, शीत निवारण एकधुनी, दक्षिणाभिमुख आसनस्थ, कठड्यावरी वामहस्त, समोर धुनीकडे अवलोकित, बाबा मशिदीत बैसद, अहंकार वासना समवेती, नानाविध वृत्तींच्या आहुती, प्रपंच वृत्ती समग्र हविती, युक्ती प्रयुक्तीन धुनीत, एसिया त्या प्रखर कुंडा, लाविला ज्ञानाभिमानाचा ओंडा, अल्ला मालिक सदैव तोंडा, तयाचा झेंडा अखंड, मशीद तरी ती केवती, अवघी जागा दोन खणती, त्यातही बसती उठती निजती, भेट देती समजता, गादी तक्या है तो आता, भक्त समुदाय मिळाला भवता, आरंभितयांच्या निकट जाता, सकळांच निर्भयता नवतीच, सण 1912, तेथून नवा प्रकार सारा, मशिदीची या स्थित्यंतरा, आरंभ खरा तेथुनी, ढोपर ढोपर जमिनीस, खड्डे होते मशिदीस, एके निशीत झाली फरशी, भावासरशी भक्तांच्या, मशिदीची या वसती आधी, बाबा राहत तकियामधी, तेथेच कित्येक कालावधी, अबाधित रमले ते, तेथेच चरणी बांधुनी घुंगरू, खंजिरी याची या तालावर, नाचावे बाबांनी अतिसुंदर, गावेही मधुर प्रेमाने, आरंभी साई समर्थांस, दीपोत्सवाची मोठी हौस, तदर्थ स्वय दुकानदारास,
तेल मागावयास ते जात. घेऊन या टमरेल हाती वाण्या तेल्यांच्या दुकानांप्रती. स्वये तेलाची भिक्षा मागती आणून भरती पणत्या लावीत झगझगीत देवळी आणि मशिदीत. ऐसे काही दिवसपर्यंत सदोदित चालले. दीप आराधनी बहुप्रीत दिवाळीचाही दीपोत्सव करीत. चिंध्या काढून वाती वळीत दीप उजळीत मशिदी. तेल तो रोजे आणि फुकट वाणिया मनी आले कपट. सर्वांमुळून केला कट पुरे कटकट ही आता. पुढे नित्य नियमानुसारता बाबा तेल मागू येता. सर्वांनीही नाही म्हणता काय आश्चर्यता वर्तली. बाबा निमुट गेले परत कांकडे सुकेची ठेवले पण त्यात. तेल नसतात हे काय करीत वाणी पाहत मौजती. मशिदीच्या जोत्यावरील बाबा उसरणी घेती टमरेल. त्यात होते इवलेसे तेल कष्टे लागेल सांजवात. त्या तेलात घातले पाणी स्वये बाबा गेले पिऊनी. ऐसे ते ब्रह्मार्पण करुनी निव्वळ पाणी घेतले. मग ते पाणी पण त्यात ओतुनी सुके काकडे पूर्ण भिजवणी. तयांची कांडे ओढुनी लावणी दीप पेटवुनी दावले. पाहुनी ते पाणी पेटे वाणी घालिती तोंडात बोटे. बाबांचे आपण बदलो खोटे केले ओखटे मनी म्हणती. तेल नसता अणु मात्र पण त्या जळाल्या सर्व रात्र. वाणी साईंच्या कृपेसी अपात्र वंदू सर्वत्र लागले. बाबांचा हा काय प्रताप असत्य भाषणे झाले पाप. दिधला बाबांची व्यर्थ संताप हा पश्चाताप वाणिया. बाबांच्या ते नाही मनी रागद्वेषा ना तळे जनी. शत्रुमित्रतया ना कोणी सर्वही प्राणी सारिखे. असो आता पूर्वानुसंधान कुस्तीत यशस्वी मोहिद्दीन. याहुनी पुढील चरित्र महिमान दत्तावधान परिसिजे. कुस्तीनंतर 5वे वर्षी फकीर अहमदनगर निवासी जव्हार अली नाम जयासी. आला राहत्यासी सशिष्य पाहुनी एक उघडी बखळ. वीरभद्राचे देऊळाजवळ फकीराने दिदला तळ. फकीर सबळ दैवाचा जरी नसता तो दैवाचा. तरी तया ते लाधला कैंचा साईसारखा शिष्य मौजेचा. डंका जयाचा सर्वत्र लोक गावात होते अनक. त्यातही होते मराठे कैक त्यातील भगू सदाबळ एक. झाला सेवक तयाचा फकीर होता मोठा पढिक. कुराण शरीफ करतला मलक स्वार्थी परमार्थी आणि भाविक. लागले अनेक तच्चरणी ईदगा बांधावया आरंभ केला. ऐसा काही काळ गेला वीरभद्रदेव बाटविला. आरप आला त्याजवरी पुढे तो ईदगा बंद पडला. फकीर गावाबाहेर घालविला तेथून मग तो शिर्डीचा आला. मशिदीत राहिला बाबांपाशी फकीर मोठा मृदू भाषणी. गाव लागला तयाचे भजनी बाबांसही काही केली करणी. घातली मोहिनी जन म्हणती हो म्हणे तू माझा चेला. स्वभाव बाबांचा बहुरंगेला म्हणता फकीर संतोषला. घेऊन निघाला बाबांसी बाबांसारिखा शिष्य सधरू. जव्हार अली झाले गुरु मग दोघांच्या झाला विचारू. रहिवास करू राहत्यात गुरु नेणे शिष्याची कळा. शिष्य जाणे गुरुच्या अवकळा. परीन केव्हाही अनादर केला. स्वधर्म राखिला शिष्याचा. गुरुमुखातून बाहेर आले योग्य नाही पाहिले. वचन वरचेवरी झेलिले पाणीही वाहिले गुरुगृही. ऐसी चालली गुरुसेवा शिर्डीस यावे केव्हा केव्हा. ऐसे होऊ लागले जेव्हा काय मग देव्हा जाहले. ऐसे वरचेवरी होऊ लागले राहत्याशी राहू लागले. फारची फकीरांना हरले वाटले अंतरले शिर्डीला. जनासी वाटे जव्हार अल्ली साईस निज योग बळे आकली. साईंची तो कळा वेगळी अभिमान जाळी देहाचा. साईंसी कोठून आला अभिमान श्रोते सहज करतील अनुमान. परी हे लोकसंग्रहार्थ आचरण अवतरण कार्य हेच. शिर्डीस्थ बाबांचे प्रेमी भक्त बाबांचे ठाई अति आसक्त. तयांते बाबापासून वियुक्त राहणे अयुक्त वाटले. साई सर्वस्वी तयान आधीन पाहुनी ग्रामस्थ उद्विग्न मन. कैसे करावे तया स्वाधीन विचारी निमग्न जाहले. जैसे कनक आणि कांती जैसा दीप आणि दीप्ती तैसीची ही गुरुशिष्य स्थिती. ऐक्य प्रतीती उभयांसी. मग ते शिर्डींचे भक्तमंडळ गेले राहत्यास त्या इदग्याजवळ. पाहू प्रयत्न वेचुनी प्रबळ बाबांसह सकळ मग परतू. बाबा तई देती उलट बुद्धी फकीर आहे महाक्रोधी.
लागू नया तयाचे नादी, तो मज कधीच न विसंबे. तुम्ही येथून करा पलायन, आताच येईल गावातून. करीन तुमचे निसंतान, परमकठीण क्रोध त्याचा. रागदयाचा मोठा कडक, येताचे होईल लाल भडक. जा जा निघून जा की तडक, धरा की सडक शिर्डीची. आता पुढे काय कर्तव्यता, बाबा तो कथे ती उलटी कथा. इतक्यात फकीर आला अवचिता, झाला पुसता तयांचे. आलात काय पोरासाठी, काय करीत सा येथे गोष्टी. शिर्डीस माघाला न्यावे हे पोटी, परी या कष्टी पडू नका. ऐसे जरी तो प्रथम बदला, ग्रामस्थांपुढे तोही कचरला. म्हणे मलाही घेऊन चला, सेवे मुलाला नेऊ की. असो फकीर आला सेवे, तयांसीन बाबास सोडवे. बाबांसईन तयास संभवे, नकळे संभवे हे कैसे. साई परब्रह्म पुतळा, जव्हार अली भ्रमाचा भोपळा. देवीदासे कसास लाविला, भोपळा फुटला शिर्डीत. देवीदासाचा बांधा सुंदर, डोळे सतेज रूप मनोहर. 10-11 वर्षांची उमर, प्रथम शिर्डीवर आला तई. ऐसा तो अल्पवयासी, एक लंगोट मात्र कासेसी. मारुतीचे देवळासी, तीर्थवासी तो उतरला. अप्पा भिल्लम माळसापती, तयाकडे जाती येती. काशी रामादिक शिधा देती, वाढली महती तयाची. वरढा समवेत जय बाबा आले, तया आधीच 12 साले. देवीदास येऊनी पहिले, वसते झाले शिर्डीत. अप्पा भिल्ला पाटीवर शिकवी, व्यंकटेश स्तोत्र पडवी. सर्वान करवी मुखोद्गत म्हणवी, पाठ चालवी नेमाने. देवीदास महाज्ञानी, गुरुत्व घेतले तात्यावांनी. काशीनाथादिक शिष्याग्रणी, तया चरणी लागले. तया पुढे तो फकीर आणिला, शास्त्रीय वादविवाद मांडिला. वैराग्याने फकीर जिंकला, हाकुनी लाविला तेथुनी. मग तो जो येथून निसटला, वैजापुरी जाऊनी राहिला. पुढे कित्येक वर्षांनी आला, नमस्कारिला साईनाथ. आपण गुरु साई चेला, हा सर्व त्याचा भ्रम निरसला. बाबांनी पूर्ववर्त सत्कारिला, शुद्ध झाला पश्चातापे. ऐसी बाबांची गादलीला, निवाडा होण्याचा तेव्हा झाला. परी तो गुरु आपण चेला, भाव हा आदरिला तेत्वर. तयांचे गुरुपण तयाला, आपुले चेलेपण आपणाला. हा तरी एक उपदेश येतिला, स्वय आचरिला साईनाथे. आपण कोणाचे होऊन राहावे, किंवा कोणास आपले करावे. याहून अन्य असणे बरवे, तेणे न उतरवे परपार. हाची एक ये वर्तनी धडा, परी दुर्लभ ऐसा निधडा. होईल जयाचे मनाचा धडा, निरभिमान गडा चढेल. येथे स्वबुद्धी परिकल्पित, चतुराईन कामा येत. जयामनी साधावे स्वहित, अभिमान रहित वर्तावे. जेणे देहाचा अभिमान जाळिला, तेणेची हा देह सार्थकी लाविला. तो मग कोणाचाही होईल चेला, साधावयाला परमार्थ. पाहो नियाते निर्विषय स्थिती, लहान थोर विस्मित चित्ती. वय लहान गोजरी मूर्ती, चोज करीती जनसारे. ज्ञानियाचा देह व्यापार, होतसे पूर्वकर्मानुसार. तयान प्रारब्ध कर्मभार, कर्म करतार हो नेणे. जरी सूर्यास अंधारी निघाव, तरीच ज्ञानिया द्वैत भाव. स्वस्वरूपची जया अवघे विश्व, वसता ठाव अद्वैत. हे गुरुशिष्याचे आचरित, साईनाथांचे परमभक्त. म्हाळसापतींनी करविले श्रुत, तैसेंची साध्यंत कथियेले. असो आता हे आख्यान, पुढील चरित्र याहुनी गहन. होईल ते यथाक्रम कथन, सावधान श्रवणी भा. मशीद पूर्वी होती कैसी, कैसिया कष्टी झाली फरसी. साई हिंदू वा यवनवंशी, नेणवे भरमवशी हे कवणा. धोती पोती खंड योग, करीत भोगित भक्तांचे भोग. हे सर्व निवेदन यथा सांग, होईल चांग पुढारा. हे माळ साईस शरण, चरण प्रसाद हे कथा निरूपण. श्रवणे होईल दुरित निवारण, पुण्य पावन ही कथा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते, श्री साई पुनः प्रकटी भवनम. नाम पंचमोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.